लोकसभा आणि राज्यसभेत आज बजेटवर चर्चा, गदारोळाची शक्यता. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज बजेटवर बोलणार. दिल्लीतील सीएम परिषदेत पंतप्रधान मोदींनी यूपीचे सीएम योगी आदित्यनाथांचं केलं तोंड भरून कौतुक. इतर राज्यांनीही यूपीच्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला. दिल्लीत भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी दिला मंत्र, केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश. दिल्ली कोचिंग क्लासमधील दुर्घटनेत राव कोचिंगचे मालक आणि कोऑर्डिनेटरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. एमसीडीवरही ताशेरे. दिल्लीत इमारतींच्या बेसमेंटमधील अवैधरित्या सुरू असलेल्या लायब्ररींवर कारवाई. जुन्या राजेंद्रनगर कोचिंग क्लासच्या बेसमेंटमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासन अलर्ट. कोचिंग सेंटरमधील 3 विद्यार्थ्यांच्या मृत्यूवरून गदारोळ. एबीव्हीपी कार्यकर्त्यांचा दिल्लीच्या महापौर शैली ओबेरॉय यांच्या घराला घेराव. विद्यार्थ्यांच्या मृत्यूविरोधात विद्यार्थ्यांचा कॅन्डल मार्च. यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर आज सुनावणी. सीबीआयकडून चौकशी पूर्ण झाल्याशिवाय पुन्हा परीक्षा नको, याचिकेत मागणी. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये सुरक्षा दलाचं सर्च ऑपरेशन. शस्त्रास्त्रांनी सज्ज 4 पाकिस्तानी दहशतवादी लपल्याची शक्यता. प्रत्येक कानाकोपऱ्यात शोध सुरू. पूर आणि पुरामुळे अनेक राज्यांमध्ये परिस्थिती बिघडली. छत्तीसगडच्या जगदलपूरमध्ये नद्यांना तडाखा. मध्य प्रदेशच्या पन्नामध्ये लाटांमध्ये कार वाहून गेली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं उघडलं पदकाचं खातं. मनू भाकरनं 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं. पंतप्रधान मोदींनी मनू भाकरचं फोनवरून अभिनंदन केलं. उत्तर प्रदेशात प्रयागराजमध्ये दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं शिवभक्तांची भाविकांची रीघ. शिवमंदिर फुलांनी सजली. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी शेवटचे 72 तास. आतापर्यंत 5 कोटींहून अधिक लोकांनी फाईल केले आयटी रिटर्न. मागच्या वर्षाहून 8% संख्या वाढली. वेटिंग तिकिटावर रेल्वेच्या आरक्षित डब्यात चढल्यास खाली उतरवणार. गेल्या महिन्याभरात 1.5 लाख प्रवाशांवर कारवाई. गणेशोत्सवाच्या काळातही कारवाई सुरूच राहणार. पाकिस्तानच्या इस्लामाबादेत सरकारविरोधात जनतेचं आंदोलन. महागाई आणि वाढत्या वीज दरांवरून आक्रमक निदर्शनं. सेंट्रल गाझातील बुरेजी शरणार्थींना जागा खाली करण्याचे इस्रायली सेनेचे आदेश. इस्रायली सैनिकांकडून या भागात हल्ल्याची शक्यता. युद्धात जनसामान्यांपुढे आव्हानात्मक परिस्थिती. इटलीच्या नेपल्समध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या जंगलांना भीषण आग. आकाशात धुराचे लोट. 4000हून अधिक घरं रिकामी करण्याची वेळ. चीनमध्ये गेमी चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान. सगळीकडे पाणीच पाणी. पूरस्थितीची हवाई दृश्य समोर.